सोलापूर शहरातील जैन समाजाचे बाहुबली मंदिर तसेच धानम्मा देवी मंदिरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना 12 तासाच्या आत जेरबंद करून सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दमदार कामगिरी केली आहे। या संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन कामगिरीची माहिती दिली। यामध्ये सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वय वर्ष 26 राहणार नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर, अशफाक मौला शेख वय वर्ष 27 राहणार थोरली इरणा वस्ती झोपडपट्टी नंबर 2 विजापूर रोड व त्याचा तिसरा साथीदार करण उर्फ करण्या केंगार राहणार दमानी नगर सोलापूर या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या देवदेवतांच्या एकूण 8 मौल्यवान मूर्ती, रोख रक्कम 2000 असा एकूण 1,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील आरोपी अशफाक मौला शेख याच्यावर 17 गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी एमपीडीएची कारवाई करण्यात आली होती। तर आकाश सुरेश पवार याच्यावर देखील 10 गुन्हे दाखल असून त्याच्यावर तडीपारतीची कारवाई झाली होती। सदरच्या चोरीतील गुन्हेगार हे देवदेवतांच्या मूर्ती विक्री करण्यासाठी मोदी रेल्वे बोगदा येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। गुन्हे शाखेच्या पथकाने शितापिने या तिघांना सापळा लावून पकडले आहे। या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, त्यांच्या टीम मधील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड आदी उपस्थित होते। 4 ऑक्टोबर रात्री 10 ते 5 सकाळी 6:30च्या दरम्यान विजापूर रोड सोलापूर येथील मंत्री चांडक पार्क समोर असलेले बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या मूर्ती व रोख रक्कम असा एकूण 1,73,000 किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबद्दल माहिती मिळालं होतं। श्री अनिल माणिक शेटे यांच्या फिर्यादीमधून आम्ही विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलं होतं। तसेच त्याच दरम्यान विजापूर रोड येथील रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील दानपेटी जी आहे ते फोडून त्यातून 6,000 रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबद्दल श्री सिद्धय्या हिरेमेट यांच्या फिर्यादवरून सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होतं। हे गुन्हे दाखल होऊन अगदी 6 ते 7 तासामध्ये त्यात इन्वॉल्ड 3 आरोपी आहे। त्यांना ताब्यात घ्यायला आपलं DCP श्री कबाडे, DCP श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वाखाली ACP श्री माने आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड, PI क्राईम श्री माने अगेन आणि त्यांच्या टीमनी यशस्वी रीतीने अगदी 6 तासात हे तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ते पूर्ण मुद्देमाल पण परत रिकवर केलेले आहेत। आपलं सोलापूर शहरामध्ये हे कोजागिरी पौर्णिमा उत्सव पौर्णिमा निमित्त जे बंदोबस्त चालू आहे अशा असतानाही एक ब्लाइंड केस टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स वापरून पोलीस स्टेशनचे पथक आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी एवढं सोपं कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये यांनी उघडकीस आणून सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वय 26 राहणार नेहरू नगर आणि अशफाक मौला शेख वय 27 राहणार तोरली इरणा वस्ती आणि करण उर्फ करण्या केंगार राहणार दामानी नगर अशा तिन्ही आरोपींना अटक करून हे दोन्ही मंदिर चोरीचे केसेस उघडकीस आणलेले आहेत। त्याबद्दल सर्व अधिकारी ज्यांनी मेहनत घेतलेला आहे आणि गुन्हे शाखेच्या श्री खेडकर आणि त्यांचे पथक अशा सर्वांना मी अभिनंदन करतो। श्री कबाडे साहेब, पाटील मॅडम, माने साहेब, ऑफकोर्स ACP PI दोन्ही माने साहेब, PI दादा गायकवाड साहेब, खेडकर साहेब, संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार
उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड आणि बाळासाहेब काळे, सोबतच प्रकाश गायकवाड, सायबर PS अशा मच्छिंद्र राठोड अशा सर्व अधिकारी अंमलदारांना मनापासून अभिनंदन करतो. हे सोलापूर शहर पोलीस युनिटच्या अत्यंत कमी काळात त्यांनी सर्व टीम्स वापरून ताबडतोब हे गुन्हे उघडकीस आणून जे मूर्ती आणि पैसे चोरी गेलं होतं ते सर्व इमिडिएट रिकवर केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता आणि त्यांच्या धार्मिक भावनाही न दुखवता तशाच परिस्थितीत त्यांनी रिकवर केलेलं आहे. ते खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल पुन्हा आणि पूर्ण टीमला अभिनंदन करतो.